या ठिकाणी प्रेक्षक आहेत त्यांना दूर व्हायचंय. मंचाच्या समोर प्रेक्षक अजिबात उभं राहायचं नाही. कृपया आपण इथून दूर व्हा. मंचाच्या समोर जे प्रेक्षक आहेत त्यांनी इथून दूर व्हायचंय. प्लीज मंचाच्या समोरच्या प्रेक्षकांनी इथून दूर व्हायचंय. आइए मैच की शुरुआत होने जा रही है सुपर ओवर की, और देखना है, शायद पहले ही बता दीजिए कि सुपर ओवर अगर टाई हुआ तो, सुपर ओवर भी अगर टाई हुआ तो जो टॉस जीता था उसको मैच दिया जाएगा. इस बात का ध्यान रहे. जो टॉस जीता है यही रूल रहता है, उसको मैच दिया जाएगा अगर सुपर ओवर भी टाई हुआ तो. देखिए, वैसे भी 62 की चुनौती कोई आसान काम नहीं रहता है. 64 की चुनौती थी जिसको स्वीकार किया था नक्षत्रा स्पोर्ट चौधरपाड़ा ने. खेल की शुरुआत होती हुई सुपर ओवर में आपका सुपर इस्तेकबाल है पीसीएल में. नक्कीच अतिशय सुरेख अशा पद्धतीचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. बिल्लू धाबा अतिशय सुप्रसिद्ध धाबा आहे. या धाब्यावरती ज्या पद्धतीचं जेवण मिळतं, अतिशय सुरेख अशा पद्धतीचं भोजन आहे. स्वादिष्ट भोजनाचा आपण आनंद घेऊ शकता. या परिसरातील एक नामांकित धाबा म्हणजेच बिल्लू धाबा. उद्योगपती राहुलजी पाटील वडपे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. बिल्लू धाब्याचे सर्वेसर्वा गुरुराजजी राजूभाई यांना सुद्धा आपण पाहतोय. सन्माननीय सलीमजी नजे, फरजीन नजे, अफानजी पटेल, न्यू पॉप्युलर पेट्रोल पंपाचे हे सर्व मंडळी आपण पाहतोय. कल्याणवरून आलेले सन्माननीय आमचे काजी साहेब, त्याचप्रमाणे वडपे येथील आमचे आलेले अतिथी उद्योगपती पाटील साहेब, ही सारी मान्यवर मंडळी मंचाची शोभा वाढवत आहेत. गेंदबाजी के लिए सुपर ओवर में कैफ रईस को लगाया गया है. बहुत ही अनुभवी है. सामना करेंगे बैट्समैन योगेश कोहली. सुपर ओवर की पहली गेंद को सुपर शॉट खेल दिया है. गेंद डीप बैकवर्ड स्क्वायर लेग और लॉन्ग लेग के बीच में 6 रन. योगेश कोहली का धमाकेदार शॉट. ये देखिए, छोटी गेंद थी, गेंद के लाइन के अंदर आए. बहुत ही दर्शनीय शॉट, जाजिबुल नजर हुक शॉट. गेंद डीप बैकवर्ड स्क्वायर लेग और लॉन्ग लेग के बीच में जाती हुई 6 रन. नक्कीच योगेश कोहली धावबाद झाला होता, त्यामुळे निराश झालेला होता आणि त्याचा पुरेपूर मोबदला या ठिकाणी घेतोय हे तो सिद्ध करून दाखवतोय पहिल्याच चेंडूवर. देखिए, क्रिकेट में तो पीसीएल में रंग भर दिया इन दोनों टीमों ने.
इस मर्तबा ऊपरी सीधा और योगेश कोहली आउट। अब बची हुई 4 गेंदों पर चौधर पाड़ा को विकेट को भी बचाना है और रन भी बनाने, क्योंकि अगर 2 विकेट गिरे तो आपकी टीम ऑल आउट। निश्चित सुपर ओव्हरच्या नियमाप्रमाणे 2 गडी जर गमावले गेले तर पूर्ण संघ हा बाद ठरवला जातोय। त्यामुळे पहिल्या चेंडूवर षटकार आणि पुढच्या चेंडूवर आपण पाहतोय गडी बाद, म्हणजेच ईट का जवाब पत्थर से देते हुए एक तेरी तो एक मेरी अशा पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळतोय। बारी बारी सबकी बारी, एक तेरी बारी तो फिर आएगी मेरी बारी। कैप राइस मुड़ते हुए इस मरतबा बहुत ही खूबसूरती के साथ फ्लिक कर दिया, ऑफिसिव से 1 रन बनाए, दूसरे के लिए जा रहे हैं, मना किया वहां पर, क्योंकि बैट्समैन जान रहे हैं कि विकेट गिरा तो काम तमाम। 7 रन हुए, एका धावावर समाधान मानावं लागतंय। 7 धावा धाव फलकावरती, अजूनही चेंडू शेष आहेत 3 आणि या 3 चेंडूंवरती किती धावा होत आहेत त्या निर्णायक असतील। दोन्ही संघाच्या दृष्टीने आपण जर पाहायला गेलो तर डू ऑर डायची स्थिती। AP11 अर्जोली संघाने ज्या पद्धतीनं फाईट दिली नक्षत्रा एंटरप्राइजेस चौदरपाडा संघानं, दोन्ही संघाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे। आणि या दोन्ही संघाच्या सांघिक कामगिरीच्या जोरावरती चॅम्पियन ट्रॉफी प्रीमियर लीग 2019 अतिशय यशस्वी झालेला आहे, याचा द्योतक हा आपल्याला सामना पाहायला मिळतोय। 7 रन 1 विकेट गंवाने के बाद 3 गेंदें सुपर ओवर की हो चुकी है। कैप राइस इस मरतबा हुक कर दिया गेंद को, फील्डर मौजूद है डीप में, अच्छी फील्डिंग वहां पर, लेकिन 2 रन बना लिए बैट्समैन ने। इन 2 रनों से 9 पे पहुंचा है नक्षत्रा चौधरपाड़ा का स्कोर। नक्षत्रा चौधरपाड़ा अगर इस मैच को जीतती है तो 4 मैच के साथ पॉइंट टेबल में 8 अंक उनके हो जाएंगे। क्वालिफाई तो वैसे ही उन्होंने सुपर 6 के लिए कर दिया है। तीसरा मैच खेल रही है AP स्पोर्ट अर्जोली, पहले 2 मुकाबले हार चुकी है। अतिशय सुरेख क्षेत्ररक्षणाचा नमुना आपल्याला पाहायला मिळाला। इस मरतबा लॉक कर दिया, सजनी चली साजन के घर, 6 रन। आणि या षटकारानं मात्र या सामन्याचा नूर पालटून टाकलेला आहे। 15 धावा धाव फलकावरती झळकल्या जात आहेत। 1 गड्याच्या मोबदल्यात अजूनही 1 चेंडू शेष आहे आणि हा महत्त्वाचा चेंडू असेल दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून, अतिशय निर्णायक चेंडू। 15 रन बन चुके हैं और अब खतरे की घंटी बजती हुई यहां पर AP स्पोर्ट अर्जोली के लिए। कितनी गेंदें बची आखिरी ओवर की? 1 गेंद बची है। कमाल का शॉट खेला था पैरों के सामने विशाल ने, विशाल स्ट्रोक, 6 रन। कैप राइस इस मरतबा टॉपेज लगा है, 1 रन बना है, दूसरे के लिए जा रहे बैट्समैन, मिसफील्ड, 2 रन बने। इन 2 रनों से 17 रन बने और 18 रनों की चुनौती रखी है मैच को जीतने के लिए AP स्पोर्ट्स के सामने। निश्चितच 18 धावांचं आव्हान असेल। 6 चेंडूंमध्ये 17 धावा उभारल्या गेल्या। अतिशय निर्णायक क्षण होता, अतिशय महत्त्वाचा क्षण होता। 1 चेंडू आणि 1 धाव केवळ जोडायची होती, कारण 2 चेंडू 3 धावाचं आव्हान आलं असताना 2 धावा या पळून पूर्ण केल्या गेल्या। मात्र एका चेंडूत 1 धाव ही करता आली नाही आणि म्हणून नेहमी म्हटलं तर एका चेंडूत 4 धावा जोडायच्या असतील तर चौकार मारला जातो, एका चेंडूत 6 धावांची गरज असेल षटकार मारला जातो, परंतु एका चेंडूत 1 धाव काढणं अवघड ठरते आणि त्याचाच परिणाम आपल्याला पाहायला मिळाला। नक्षत्राच्या फलंदाजाला 1 धाव जोडता आली नाही, उलट पक्षी त्रिफळा उद्ध्वस्त झाला आणि हा सामना पोहोचला सुपर ओव्हरमध्ये। तर सुपर ओव्हरचा हा सामना, पुढील सामना निश्चितपणे निर्णायक अशा सामन्याकडे आपण जाणार आहोत। 2 मातब्बर संघ एकमेकाशी झुंजतील। भाऊ स्पोर्ट्स वडपे संघ सज्ज राहायचा आहे आणि लढत आपण अनुभवणार आहोत। भाऊ स्पोर्ट्स वडपे वर्सेस अल्पता पडगे या 2 मातब्बर संघाच्या दरम्यानची। आदित्य पडगे आणि आई गावदेवी सापे या दोन्ही संघांनी सज्ज राहायचंय।
सलामीची जोडी AP11 अर्जोली संघ, सलामी जोडी आपण मैदानात पाठवायची आहे. राजा थोरात आणि आसिफ चिमनाड अशी जोडी आपण पाहतोय मैदानावरती. खेळपट्टीकडे मार्गक्रमण करते. 6 चेंडू आणि धावांची गरज विजयासाठी 18. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा जर का धाव संख्या दोन्ही संघांची समान झाली तर नाणेफेकीवरती कोल दिला जाईल. जर का 17 धावा जोडलेल्या आहेत नक्षत्र संघानं, पुन्हा एकदा 17 धावा AP11 अर्जोली संघानं उभारल्या गेल्या तर मात्र निर्णय असेल तो नाणेफेकीवर असेल. याची नोंद दोन्ही संघांनी घ्यायची आहे. खेळ सुरू करायचा आहे. षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज प्रतीक वरती ही जबाबदारी दिलेली आहे. प्रतीक वाकडे नक्षत्र एंटरप्राइजेस संघाचा हा गोलंदाज. संरक्षण करायचंय. 17 धावांचं विजयाचं लक्ष, 18 धावांचं विजयाचं लक्ष पार करावं लागेल. तर पाहूया काय घडतंय. पहिला चेंडू सामोरा जातोय आसिफ चिमनाड. पहिला चेंडू सुरेख अशा पद्धतीने कटचा फटकाचा वापर केला गेला. चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षणाची सजावट पडून पहिली धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये आसिफ चिमनाड सारखा तगडा खेळाडू बाद होतोय. दुर्दैवी निर्णय दुसरी धाव घेण्याचा. आता मात्र फेशर असेल पुढच्या दोन्ही फलंदाजावरती, कारण जर का त्यापैकी एखादा फलंदाज जरी बाद झाला तर मात्र आपण निश्चितपणे हा संघातून आपण पाहतोय की AP11 अर्जोली संघ या स्पर्धेतलं जे आव्हान जिवंत ठेवणारा हा क्षण होता तो क्षण नक्कीच अवघड ठरू शकणारा. कारण आसिफने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला. अतिशय दुर्दैवी निर्णय म्हणावा लागेल, कारण बाद होऊन तंबूत परतला. आता मात्र अर्जोली गावचा मान सन्मान आणि शान आनबान वाढवणारा खेळाडू म्हणजे कैफ रईस इन ॲक्शन आपण पाहतोय. कैफ रईसवरती धुरा असेल. स्वतःची विकेट राखायची आणि मोठे पटके खेळायचे आहेत. आता मात्र एक चांगला प्रहार आपला पाहायला मिळतो. मिड विकेटच्या क्षेत्राकडे चेंडू जातोय. पळून एक धाव पूर्ण केली गेली. एका धावेच्या जोरावरती धाव फलकावरती धावा झळकत आहेत. 1 बाद 2 धावा. अजूनही विजयासाठी 4 चेंडू आणि 16 धावांचं आव्हान येऊन ठेपलेलं आहे. 4 चेंडू आणि 16 धावा. आपण सारेजण आनंद घेत आहोत चॅम्पियन ट्रॉफी पडगा प्रीमियर लीग. आता मात्र सुरेख सुंदर चेंडूची हाताळणी. चेंडू येऊन शर्यावरती आदळलेला आहे. जाईबंदी होतोय राजा. अतिशय सुरेख सुंदर मारा करतोय प्रतीक. चेंडूला ओळखू शकला नव्हता. एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू शेष 3 चेंडूंमध्ये 16 धावा हे विजयाचं लक्ष असेल. अवघड स्थिती बनलेली आहे. या ठिकाणी 2 मोठे षटकार, 1 चौकार किंवा सलग 3 षटकार जर मारले गेले, 3 गोल्डन षटकारांची गरज निर्माण झालेली आहे. आणि भावे सर आपण जर पाहिलं तर नक्कीच यापूर्वी जो सामना झाला होता 7 धावांची पेनल्टी बसली होती नक्षत्र संघाला, मात्र हारागिरी पत्करली गेली नाही. चॅम्पियन्स ट्रॉफी पडगा प्रीमियर लीग 2019 अतिशय यशस्वी झालेला आहे. त्याचं द्योतक आपल्याला पाहायला मिळालं. AP11 अर्जोली आणि नक्षत्र या 2 संघांच्या दरम्यान. तिन्ही सामन्यात विजय साकारलेल्या नक्षत्र संघानं आणि दिमागदार प्रवेश केलाय सुपर 6 मध्ये. तरीसुद्धा चौथा सुद्धा आम्ही विजय मिळवणारच अशी कामगिरी या स्पर्धेमध्ये विजयाच्या अश्वावरती आम्ही आरूढ होणारच. कारण आज त्यांच्या गावामध्ये ग्रामपंचायतीच्या अंतर्गत एक स्पर्धा होती. त्या स्पर्धेमध्ये सुद्धा नक्षत्र संघानं विजेतेपद प्राप्त केलं. आणि त्यानंतर आपण पाहिलं की त्या स्पर्धेचं विजेतेपद मिळवता 5 धावांची पेनल्टी खावी लागली, कारण इथेच पोहोचायला त्यांना उशीर झाला आणि त्यामुळे हा सामना अधिक लांबलेला आहे. खेळ सुरू होतोय. अजूनही 3 चेंडू शेष आहेत आणि 3 चेंडू 16 धावा जोडायचे आहेत. नक्कीच मंचावरती आपण पाहतोय बिल्लू ढाबा, एक या परिसरातील अतिशय स्वादिष्ट जेवण ज्या ठिकाणी मिळते तो धाबा.
त्याचे मालक सन्माननीय गुरुराजजी, सन्माननीय राजूभाईजी, या न्यू पॉप्युलर पेट्रोल पंपाचे मालक मंडळी, त्याचप्रमाणे सलीमजी नजे, फरजीन नजे, अफानजी पटेल, मान्यवर मंडळी ही मंचाची शोभा वाढवतात. पुढचा चेंडू आता मात्र आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्राकडे चेंडू धाडला जातो. एकेरी धाव मिळते. विजयासाठी कोणत्याही प्रकारचे प्रयत्न होत आहेत असं वाटत नाही, कारण चेंडू शेष असतील 2 आणि धावांची जी गरज आहे ती 15. म्हणजेच याचा अर्थ आता मात्र हा सामना AP11 अर्जोली संघाच्या हातातून गमावलेला आहे हे नक्कीच, कारण 2 चेंडूत 15 धावा जोडणं निश्चित अवघड बाब आहे. दोन्ही संघाची धावसंख्या समान करणारी धावसंख्या असेल 14, तेही करणं अवघड आहे. आता मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू, एक चेंडू आणि विजयासाठी 15 धावांचं आव्हान. जो सामना चुरशीचा बनला तोच सामना आपण पाहतोय पूर्णपणे एकतर्फी. आणि माझे साथी समालोचक भाबे सर नेहमी म्हणत असतात, एकतर्फी प्रेम आणि एकतर्फी पराभव कोणताही संघ किंवा कोणतीही व्यक्ती ही स्वीकारत नसते. आता मात्र एसटी उद्ध्वस्त अशा पद्धतीने नक्षत्र संघाचे 4 विजय दिमागदार आपल्याला पाहायला मिळतात आणि हा संघ हा सुपर 6 मध्ये पोहोचलेला आहे. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन निलेश जाधव, मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन विशाल डाकी, नक्कीच अतिशय सुरेख योगेश कोळी, त्याचप्रमाणे अजय कोळी, भूषण पाटील आणि त्यांचे सारे सहकारी, पुष्कर भंडारी, तुमचं अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. दोन्ही संघाला विनंती करतोय आपण एकमेकाशी हस्तांदोलन करायचं आहे आणि या सामन्यामध्ये मानकरी खेळाडू कोण हे सांगतील ज्यांना सोनेरी बोटं लाभलेली आहे ते साहिबा मोमीन हे आपल्याला सांगता आहेत. अजय कोळी मॅन ऑफ द मॅचचा मानकरी खेळाडू अजय कोळी, दिमागदार कामगिरी आणि त्यात जोरावरती 64 धावांच्या विजयाचा लक्ष्याला परिसर स्पर्श त्यांनी केलेला होता आणि दोन्ही संघाची धावसंख्या समान झाल्यानंतर